राधेच्या प्रेमाचं, की ती म्हातारी होऊन येते आणि तो धावत सुटतो तेव्हा मला पण असं काहीतरी जाणवलं आतून. तर मला असं वाटतं की इतक्या उत्कटतेने तू ते सांगतेस आणि करतेस की मला ते जाणवलं. हेच मी मगाशी म्हणलं की या हृदयचे त्या हृदय, म्हणजे इथे क्रिएट होतं काहीतरी ऊर्जा, जी तू मगाशी म्हणालीस ती. असं काहीतरी असं एकदम डोळे ओलावले की काहीतरी आहे. म्हणजे मला त्यावेळेला त्या कृष्णाला जे जाणवलं किंवा त्याचे प्रेम जे तू आता तुझ्या देहबोलीतनं म्हणा किंवा जे एक्सप्रेस करतेस ते पोचलं माझ्यापर्यंत. म्हणजे परवा मी दिनरंग नावाच्या एका फेस्टिवलमध्ये नाचत होते आणि मी राधा म्हणून त्याला विचारते की तू कुब्जेच्या पण प्रेमात पडलास, कुठे गेला होतास तू? आपण दोघं झोका घेत होतो, तू अचानक नाहीसा झालास. आणि मी बघितलं जेव्हा मी आले फिरून, तर तू कुब्जेच्या पाठीवर हात ठेवला होतास. काय तुला कधीच माझ्या प्रेमाची किंमत कळणार नाहीये का? सारखा इकडे तिकडे कसा जातोस तू? कोणाची काय मटकी काय फोडेल, कोणाचा हात काय पकडशील. प्रत्येक वेळेला तू दुसऱ्या स्त्रीला हात लावतोस तेव्हा मला काय होतं तुला कळतं का? तर ती कुब्जा म्हणते, अहो असं नका म्हणू. त्यांनी हात का लावला माहिती का? त्यांनी मला माझा उद्धार केलाय. मला कुबड होतं, त्यांच्या स्पर्शाने माझं कुबड गेलं. ते काही माझ्या प्रेमात वगैरे नाही आहेत. त्या क्षणी त्या राधेला असं होतं की कधी मला येणार ह्याच्यावर विश्वास ठेवायला, की मला जसा कृष्ण भेटतो तर तो भेटूच शकत नाही कोणाला. हे मला कधी कळणार आहे? आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. किती हे वेगळे वेगळे अँगल्स आहेत. खरंय, खूप सुंदर आहेत. म्हणजे मी सांगते की त्याच्यासाठी आता मला म्हणजे कृष्णाची बंदिश पण असायची गरज नाही. म्हणजे आता गुरुजींनी आमच्या पेशकार, मी तालयोगी पंडित सुरेश तळवलकरांकडे शिकते लय तालाची आणखीन पुढे ते मला शिकवतात. तर त्याच्यात आता तबल्याचा बोल आहे खरं हा. धाकड धा धिन्नाड धिन्ना खिन धा धिन्ना धाकड धा धिन्ना. आता हा आउट अँड आउट तबल्याचा बोल आहे. पण धाकड धा धिन्ना धिन्ना घिन धा धिन्ना धाकड धा धिन्ना. रोमांस आहे. सो तुमच्या आत तेव्हा काय येतं तेच ठरवतं की, म्हणून म्हणलं की मी जर राधा असेन तर मला कृष्ण दिसतो. बासरीच्या सुरांपासून ते अगदी तुझ्या पावलांच्या ठेक्यांपर्यंत तुला सगळीकडेच तुला तो एक म्हणजे तुझं नृत्य आणि ती भक्ती ते मला वाटतं एक होतात ना. तर तू ते बासरीचे सूर पण घालतेस का त्या नृत्यामध्ये? हा, म्हणजे नृत्यात बासरी म्हणजे कृष्णाचं जेव्हा तुम्हाला एंट्री दाखवायची, कृष्ण तिथे अवतरला तर बासरी ऑब्व्हियस आहे. पण आता समजा लता मंगेशकरांच्या एका एक त्यांचं राधा क्यों गोरी मैं क्यों काला यशोमती, आता समजा लता मंगेशकरांचं गाणं ऐकून कानात बसून तुम्ही ते बसवलंत गाणं आणि मग समजा कुठेतरी एका असंच एक संमेलन आहे आणि समजा मला कोणीतरी सांगितलं की काहीतरी करून दाखव ना, आणि मग काही आपल्याकडे गाणं बिणं काही नाही आहे, अवेलेबल नाही आहे. मग कोणीतरी त्यांच्यातलंच एक म्हणतं, मी ते म्हणू का यशोमती? हो म्हण, मग तू म्हण त्याच्यावर मी करते. समजा मी एक उदाहरण सांगते. सो मग ती बाई यशोमती मैया से बोले नंदलाला, ती पण सुरात गातीये. पण मला ऐकू येत असतं लताबाईंचंच. हे जसं आहे कारण दिव्य आहे, ते दैवी आहे. त्यामुळे मला यशोमती हेच ऐकू येत असेल तर माझं एक्सप्रेशन लता मंगेशकरांच्या प्रमाणे, त्या सुरांशी माझे एक्सप्रेशन प्रामाणिक असतात. तसं कृष्ण दिसला की बासरी ऐकू यायला लागते, इवन इफ इट इज नॉट देअर. म्हणजे बासरीचं नाही आत्ता म्युझिशियन नव्हता अवेलेबल, बासरीवर नाही आज आता आपल्या सोलोला माझ्याबरोबर, पण मला ऐकू येते. आणि ऐकू येते म्हणजे ह्यात काही मला ऐकू येते असं मला काहीच म्हणायचं नाहीये, पण हां म्हणजे कृष्ण आहे ना, तर मी
आता कुठे वाचते बासरी, पण मला वाचते हे मी फील करू शकते, ते माझ्या मते तयार होतात न असं वाटतं. तुला ही जी अनुभव म्हणूया, अनुभूती म्हणूया, तर नृत्य म्हणजे ही अभिव्यक्ती न राहता मला असं वाटतं ती एक साधनाच आहे, नाही का? साधनाच आहे ती. ती साधना पहिली आहे आणि मग अभिव्यक्ती आहे. हां, आणि ती काय मस्त विचारलंयस तू हे. मी परत ह्याच्यावर बोलू का? अभिव्यक्ती लोकांना वाटते आधी दाखवतायत, मग साधना करायची की नाही विचार करतायत. नाही, आधी साधना, मग तुम्ही दाखवलं पाहिजेत. एखाद्या गोष्टीची आपण साधना करतो, म्हणजे तुझ्यासाठी नृत्य ही साधना असेल किंवा प्रेम ही साधना असेल, तर ती तुमच्या आयुष्याला स्पर्श करून जाणारच. आणि ते जे तू म्हणतेस की त्याचं अगदी कुब्जेवर पण प्रेम होतं, राधेवर होतं आणि सगळ्यांवर होतं. मग हे प्रेम म्हणजे शेवटी ते परमप्रेम आहे, जे आपण ईश्वरी प्रेम म्हणतो. म्हणजे ते त्याला तो एक अध्यात्मकडेच आपण जातो, नाही का? तर तो स्पर्श जाणवतो का तुला? हा अध्यात्माकडे जाणारा मार्ग, मग तो मला कुठून आहे? नाही वाटत. नृत्यातून जाणारा? अजून तरी नाही वाटत, कारण मला फोन वाजलेला ऐकू येतो. म्हणजे नाहीये तो मार्ग मला मिळालेला अजून. मला लोक म्हणतात की काय असं, पण नाही, पण तुझ्यासाठी तीच साधना आहे असं मला म्हणायचंय. आणि त्या मी साधने करत राहणार. हां, आणि मला इतकी मजा येते, मी इतकी डीप जाते त्याच्यात, इतकी डीप जाते की असं होतं, कधी असं होतं मात्र मला गाडी चालवता हां, मग मी तेच म्हणतेय की तू असं ते होतं. विसरून जातेस. हो. तो क्षण विसरून तू हो. कृष्णमय होतेस. हो, म्हणजे कृष्णमय होते की नाही माहित नाही, पण तेच एक ना, तुला शक्तिरूप काहीतरी होतं. हां, Yes, म्हणजे yes, तेच मला म्हणायचंय yes, की yes. कुठे त्याला नाव कृष्ण आहे, त्या परमतत्वाचा स्पर्श होतो हो. आणि तुला त्याचा अनुभव होत हो, राहतो. हो, हो, हो. हा तुझ्या आतल्या नृत्याचा क्लायमॅक्स आहे पण ना. मी तू हे आता काय क्लेम करू शकते की नाही मला माहिती नाही, क्लेम नकोय, पण हा प्रामाणिकपणे. तुझी अनुभव आहे, हा तुझा अनुभव आहे. ते हां, काय म्हणजे जगाला सांगायची जरूर नाही, नाहीये. हां. म्हणजे तू जसं म्हणालीस की आता तू बसलीस, तू माझ्याशी बोलतेस, भले तू हातवारे नाही केले, मुद्रा नाही केल्या, तरी तुला आतमध्ये ते चालू आहे ना, हो. ती बासरी, नाही, ते आणि मी ना नृत्य. गृहीत धरायला लागलीये त्याला, ह्याच्यात काहीतरी असू शकतं. राम, कृष्ण, विठ्ठल, मला असं वाटतं की हां, असं लोक कृष्ण असं वाटत नाही मला कृष्णाकडे बघून. म्हणजे तुम्ही कृष्णाची असं नाही वाटत मला. मला वाटतं, काय रे कुठे होतास असं पटकन, म्हणून मी तुला पहिलं उत्तर की सखा, सखा की तुला मला देवळात जायची जरूर नाही. हां, करेक्ट, तुला तो करेक्ट आतमध्ये फीलच होत असतो सतत. होतो. बरोबर ना? म्हणजे मला तो माझ्याबरोबर आहे असं वाटतं की मी कधी, चल आपण एक होरी करूया असं होऊ शकतं. म्हणजे चल मी राधा आणि तू आपण होरी करूया, चल मी याचं आपण हे करूया, तू आहेस ना. जगतेस तो. हां, म्हणजे असं होतं. तू होत त्याच्यावर असावं. नाही, होतच आहे. म्हणजे मला जे दिसतंय त्याप्रमाणे मे बी मी जरा थोडं डिकोड करायचा ते प्रयत्न करते की तुझ्या आतमध्ये तो आहे, त्याचा सहवास तुला सतत जाणवतोय आणि त्याची मला वाटतं एक छान अभिव्यक्ती तुझ्या नृत्यात होतीये, सगळ्याच प्रकारच्या नृत्यामध्ये होतीये, नाही का? असं मला वाटतंय. थँक्यू. मी लोक कार्यक्रम बघितल्यानंतर असं म्हणतात, आम्हाला वाटलं आम्ही द्वारकेतच आहोत, ते आम्हाला वाटलं आम्ही गोकुळातच आहोत. सो मला ती छान वाटते की हां, म्हणजे कारण आपणच सगळे होतो गोकुळात. सो डान्सरचं हेच आहे की तो एका प्रवासाला निघतो, आणि ही जेव्हा शिकायचो ना आम्ही व्याख्या, तेव्हा कळली नाही काय म्हणतात कोणास ठाऊक, पण तो आनंदाच्या एका यात्रेवर निघतो आणि तो बघणाऱ्या प्रत्येक रसिकाला त्या आनंद यात्रेत सामावून घेतो, आणि तो एका अत्यंत अशा ब्लिसफुल अशा जागी, ज्याच्यामध्ये एक सुंदर अनुभूती आहे, आणि अशी एक काहीतरी जागा आहे जिला तू स्पर्श नाही करू शकत, जिला तू दाखवू शकत नाहीस, पण ती जे आहे ते प्रेक्षकाला पण स्पर्श करतं आणि मलाही स्पर्श करतं. सो आपण एकत्र आहोत त्या आनंदामध्ये, असं काहीतरी ते आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.